मित्रो, आज आपण एका वेगळ्याच विषयावर चर्चा करणार आहोत. अलीकडं आपल्याला पाहायला मिळतं की खूप मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत. त्याचबरोबर या कोरोनाच्या काळामध्ये कौटुंबिक हिंसाचार हाही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, अशा बातम्या वर्तमानपत्रात वाचायला मिळतात. याशिवाय मी एक दोन जे मानसशास्त्र आहेत किंवा ज्याला आपण मानसोपचार तज्ज्ञ म्हणूया, यांच्याशी चर्चा केली आणि त्यांचं मत असं पडलं की करोना काळामध्ये आमच्याकडं खूप मोठ्या प्रमाणात लोकांच्या तक्रारी आहेत. विशेषतः काही मानसिक आजार म्हणून आपण सौम्य स्वरूपाचे मानसिक आजार झाल्याच्या तक्रारी त्यांच्याकडे आलेल्या आहेत. असं का व्हावं? तर मला असं वाटतं की याचं एक कारण असं आहे की आपली जी कुटुंब व्यवस्था आहे, ही कुटुंब व्यवस्था ही आपली विस्कळीत होत चाललेली आहे. मला आठवतं साधारणपणे बराक ओबामांचा जो पहिला काळ होता, म्हणजे त्यांचे जे 2 टप्प्यात त्यांनी राष्ट्राध्यक्षपद भूषवलं होतं, जो पहिला टप्पा होता त्याच्यामध्ये त्यांनी एकदा फादर्स डेला एक भाषण केलं होतं अमेरिकेमध्ये. त्या भाषणात असं म्हणलं होतं की अमेरिकेनं भारताकडून शिकण्यासारख्या 2 गोष्टी आहेत. कोणत्या 2 गोष्टी? एक असं म्हणलं होतं की भारतातली कुटुंब व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था. म्हणजे भारतातली कुटुंब व्यवस्था ही इतकी उत्तम आहे की ती अमेरिकेतील लोकांनी या कुटुंब व्यवस्थेचं अनुकरण करणं आवश्यक आहे, असं बराक ओबामांना देखील वाटलेलं होतं. आणि असं असताना आपल्याकडं मात्र आता असं हळूहळू दिसायला लागलेलं आहे की आपली कुटुंब व्यवस्था ही थोडीशी विस्कळीत होत चाललेली आहे, ढासळत चालली असं वाटायला लागलेलं आहे. आणि म्हणून मग की त्याचा तर हा परिणाम नाही ना, असं मला वाटलं. आणि म्हणून मग आपण या विषयाकडं मी वळलेलो आहे की या कुटुंबालाच खरं म्हणजे किंवा आपण काही मार्गदर्शन करणं किंवा ज्याला समुपदेशन करणं आवश्यक आहे, असं मला वाटलं. आणि म्हणून आपण या विषयाकडे वळत आहोत. मी तुम्हा सर्वांचं प्रथमतः स्वागत करतो आणि मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. आता हे कशासाठी करायचं? पहिला आपण विचार करूया की कौटुंबिक समुपदेशन कशासाठी, कोणकोणती कारणं आहेत की ज्या कारणामुळं आपल्याला हे समुपदेशन करणं आवश्यक वाटलेलं आहे. या ठिकाणी पहिलं जे कारण असं आहे की आपली कुटुंब व्यवस्था जी पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती होती, ती आता ज्याला आपण सिंगल फॅमिली किंवा ज्याला न्यूक्लिअर फॅमिली असं आपण म्हणतो, अशी झालेली आहे. म्हणजे आईवडील आणि 2 मुलं असं साधारणपणे कुटुंब, तर अशी ही न्यूक्लिअर फॅमिली आहे. न्यूक्लिअर फॅमिली झाल्यामुळं काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे काही गोष्टी चांगले झालेल्या आहेत, हेही मान्य करायला पाहिजे आपल्याला, परंतु काही गोष्टीत अडचणी निर्माण झालेल्या आहेत. कारण न्यूक्लिअर फॅमिली झाल्यामुळं एकमेकातला जो संवाद असतो, संवाद करण्यासाठी जी अनेक माणसं पूर्वी उपलब्ध असत, त्या माणसांची संख्या आता कमी झालेली आहे. या न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये पूर्वी काय होतं की संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये जी माणसं उपलब्ध होती, म्हणजे आजी असेल, आजोबा असतील, काका असतील, मामा असतील, मावशी असतील, आत्या असेल, अशी जी नाती असायची आणि बरेचसे माणसं एकमेकाला धरून होती. किंवा घरामध्ये सुद्धा काही वेळा आता अलीकडे आपण 2 मुलांचा पॅटर्न आपण स्वीकारलेला आहे. पण पूर्वी मुलंही जास्त असायची आणि ही एकत्रित राहायची. त्यामुळे व्हायचं काय की परस्पराशी संवाद व्हायचा, परस्पराशी गप्पा व्हायच्या, आपले प्रश्न एकमेकाशी मांडले जायचे. तर ते आता या ठिकाणी त्याला थोडीशी मर्यादा पडलेली आहे. हा एक मोठा घटक आहे. दुसरं कारण काय की चेंजिंग आयडिया ऑफ पर्सनल फ्रीडम. म्हणजे अलीकडं आपण पाश्चात्य विचारसरणी जी काय आहे किंवा जीवन पद्धती म्हणूया ही आपण स्वीकारलेली आहे. म्हणजे काही वेळेला जाणीवपूर्वक स्वीकारलेले, काही नकळत काही गोष्टी आपण स्वीकारलेल्या आहेत. हे मान्यच करावं लागेल की ते स्वीकारले आहेत, हे मात्र खरं आहे. त्यातली एक गोष्ट मला नेहमी गमतीची वाटते, ती म्हणजे हे पर्सनल फ्रीडम. ही जे व्यक्तिगत जे स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्याची कल्पना आपण स्वीकारली. पूर्वी घरामध्ये व्यक्ती जे असतं ते आपलं घर आहे आणि सगळी घरातली माणसं आपलीच आहेत असं मानलं जायचं. असं प्रत्येक व्यक्तीला वेगळं स्वातंत्र्य अशी कल्पना नव्हती. पण आता अलीकडं मात्र ह्या गोष्टीला फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे. ही खरं म्हणजे पाश्चात्य कल्पना आहे.
अगदी लहान, म्हणजे मी मगाशी म्हणल्याप्रमाणे न्यूक्लिअर फॅमिली जरी असली, नवरा बायको आणि 2 मुलं अशी जरी फॅमिली असली, तरी मुलांसाठी अभ्यासासाठी वेगळी खोली, त्यांची झोपायची वेगळी खोली, अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला मान्य केलेली आहे. किंबहुना मी तर अगदी अगदी अत्यंत टोकाचं उदाहरण मी तुम्हाला सांगेन की माझे एक चांगले परिचित बाई आहेत आणि त्यांचा सहज बोलता बोलता असा विषय निघाला. तर ते म्हणले की मला माझ्या नवऱ्याने माझ्या पर्सला हात लावले, मला आवडत नाही. मी म्हणलं काय हरकत आहे, लावलं समजा हात, तर तुमच्या दोघांचा सगळा व्यवहार सगळे सामायिक असेल की नाही. नाही म्हणल्या की हे माझं स्वातंत्र्य आहे, माझ्या स्वातंत्र्यात गदा येते. ती मी त्यांचं चूक म्हणणार नाही, पण कारण ही आता कल्पना आपण स्वीकारलेली आहे आणि त्यामुळे काही प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागलेले आहेत. नंतर सेल्फ सेंटर्डनेस, ज्याला आपण स्वार्थीपणा म्हणूया मराठीमध्ये, की आपण काही जरी आपण म्हटलं तरी शेवटी अलीकडं दिवसेंदिवस आपण केवळ मी आणि माझं सुख याच गोष्टीवर आपलं सगळं लक्ष आपण केंद्रित केलेलं आहे. म्हणजे अगोदर कसं होतं पहा की समाजामध्ये मग अशी म्हणल्याप्रमाणे मी माझे नाते, माझं म्हणून जे होतं ते विश्व खूप मोठं होतं. किमान माझे नातेवाईक, माझं गाव, माझे समाज असा प्रकार होता. आता दिवसेंदिवस हे जे तुमचं विश्व जे आहे हे विश्व फार लहान होत चाललेलं आहे आणि ते इतकं लहान होत गेलं, शेवटी ते स्वतःच्या कुटुंबापर्यंत आलं आणि स्वतःच्या कुटुंबापर्यंतच नव्हे तर त्या कुटुंबामध्ये सुद्धा ते माझ्या व्यक्तिगत माझ्यापुरतंच आलं. म्हणजे माझं सुख ह्या गोष्टीला फार महत्त्व आलेलं आहे. आणि इतका स्वार्थी विचार, म्हणजे प्रत्येक वेळेला केवळ आर्थिकच दृष्ट्या स्वार्थ नव्हे, प्रत्येक म्हणजे घरामध्ये वावरताना, घरामध्ये एखादी वस्तू खरेदी करताना किंवा एखादा पदार्थ बनवत असतानासुद्धा मला काय आवडतं, मला काय चालतं, मला हे लागतं असं म्हणण्याची पद्धत सुरू झालेली आहे. आणि मग हे जे काय आहे हे मला, माझं असा जो प्रकार आहे हा प्रकार सुरू झालेला आहे आणि त्यामुळे सुद्धा काही प्रश्न निर्माण होत चाललेले आहेत. नंतर फिनान्शियल इंडिपेंडन्स, किंवा ज्याला आपण म्हणूया की आर्थिक काही स्वावलंबन, की आर्थिक स्वावलंबन झाल्यामुळं हीच आर्थिक स्वावलंबन होणं चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यातनं काही प्रॉब्लेमही क्रिएट होतात. लक्षात घ्या, आर्थिक स्वावलंबन झाल्यामुळं काय होतं आहे की त्या माणसाला एक प्रकार आत्मविश्वास येतो, हे खरंच आहे. जगण्याचा आत्मविश्वास येतो, पैसा आवश्यक असतो, हेही मान्य आहे मला. परंतु त्यांनी एक गोष्ट अशी वेगळी घडते की मी कुणावर अवलंबून नाही, मग मी कशाला ऐकायचं कुणाचं, अशा प्रकारची भावना मनामध्ये निर्माण होते. माझा त्याच्याशी काय संबंध आहे, मी कशाला हे करावं, म्हणजे मी कुणावरही अवलंबून नाही, अशा प्रकारचा एक प्रकारचा अहमगंड माणसामध्ये निर्माण होतो आणि त्यामुळे ती व्यक्ती इतरांपासून थोडीशी फटकून वागायला लागते. ते असं समजते की मी कुणावर अवलंबून नाही, त्यामुळं मी कुणालाही बांधलेलं नाही, कुणाच्या सुखदुःखाशी मी बांधलेलं नाही, अशा प्रकारची प्रवृत्ती त्याची बनत जाते. नंतर इम्पॅक्ट ऑफ मीडिया, ज्याला आपण म्हणूया की सध्या जी माध्यमं आहेत, विशेषतः दूरदर्शन हे माध्यम जे आहे, आता इंटरनेटही आहे, परंतु आपण अगदीच कुटुंबाचा विचार केला तर आपण असं म्हणूया तुर्तास की दूरदर्शन हे माध्यम आहे. त्या दूरदर्शन माध्यमातून ज्या वेगळ्या मालिका प्रसारित होत असतात, त्या मालिकामधून जे चित्र दाखवलं जात आहे, कुटुंबाचं म्हणा, व्यक्तींचं म्हणा, तर याचाही परिणाम, म्हणजे आता अगदी उदाहरण सांगायचं म्हणजे तुम्हाला, माझ्या नवऱ्याची बायको असो काय किंवा आणखी कुठला असो काय आपण पाहतो आहोत आणि काय दाखवलं जात आहे, त्याचा परिणाम कळत नकळत लोकांवर होत असतो. एवढं तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी ग्रामीण भागात माझे काही नातेवाईक राहतात, त्यांच्याकडे जातो काही वेळेला, आणि मला असं वाटायचं नेहमी की ह्या हिंदी मालिका ज्या मी पाहायचो तर मला असं वाटायचं हे काय दाखवतात हिंदी मालिकामध्ये, त्यांचे त्या बायका अगदी भारी भारी साड्या घातलेल्या बायका आणि त्यांचे सगळे भांडणं, त्यांचे विषय आपल्या ह्याच्यातलेच नाहीत, म्हणजे दैनंदिन व्यवहारामधले विषयच नाहीत त्यांचे. असे सिरियल कोण बघत असेल असे मला एक शंका यायची. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, अगदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या सिरियल्स अत्यंत प्रसिद्धी पावत आहेत. आणि मग तिथं जे असं पाहिलं मी की त्या ठिकाणी असं दाखवलं जातं की ती स्त्रिया, त्यांचे कारस्थानं, म्हणजे काय काय तर असं मला वाटतं की स्त्रियांना इतकं बदनाम केलं जातं सध्या ह्या सगळ्या सिरियल्समधून, की मी आता इतिहास जर आपला थोडासा आपण वाचला, अगदी पुराणाला जर वाचला तर कैकेयी जर नंतर आनंदीबाईच
आपण वाचली की जे फार ज्याला काय क्रौर्यानं वागली म्हणून आपण कारस्थान करणार अशी स्त्री होती. पण अन्यथा आपल्याकडचा स्त्रियांचा इतिहास आता असा काही नाही आहे. पण दुर्दैवानं आज असं दिसतं की आमच्याकडं सगळ्या सिरियल पाहिल्यानंतर असं दिसतं की भारतातल्या स्त्रिया ह्या सगळ्या भानगडीखोरच आहेत, कारस्थान करण्याचं आहेत असं वाटावं इतक्या वाईट पद्धतीनं चित्रण सध्या त्या माध्यमातून चालतं. आणि त्याचाही काही परिणाम आपल्या ह्याच्यावर होत असतो. हा जो काही परिणाम आहे की हा परिणाम कळत न कळत संपूर्ण आपल्या कुटुंब जे काय आहे त्या कुटुंब व्यवस्थेवर होत चाललेला आहे. नंतर सिक्रेसी अबाउट सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन. आपल्याकडं भारतामध्ये विशेषतः लैंगिक सुख जे आहे ही गोष्ट आपण नेहमीच आपल्या सामान्य लोकांच्या चर्चेमधून बाजूला ठेवलेली आहे. ही काहीतरी घाण आहे, ओंगळ आहे किंवा वेगळं आहे अशा पद्धतीचं ते साधारण धारणा आहे किंवा गुप्त काहीतरी गोष्ट आहे अशा पद्धतीनं. आणि त्यामुळं काय होतं पहा की नवरा बायको जे असतात त्यांच्यामध्ये जर लैंगिक समाधान नसेल तर त्या कुटुंबामध्ये समाधान किंवा जे काय सुखायचं सुखशांती नांदू शकत नाही. अगदी पाश्चात्य आपण जर हे पाहिलं तर फ्रॉइड असं म्हणतो की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल आपल्या जीवनावर परिणाम करणारी तर लैंगिक समाधान ही फार महत्त्वाची गोष्ट असते. पण दुर्दैवानं या गोष्टीकडं आपण फारसं लक्ष दिलं नाही. मी म्हणलं की आपल्याकडे ते आपण सगळ्या गोष्टी दाबून ठेवतो. आणि मग काय होतं की त्या स्त्री आणि पुरुषांचं दोघांमध्ये लैंगिक सुखाबद्दलच्या ज्या काही कल्पना असतात या कल्पनांच्या किंवा लैंगिक सुखाच्या ज्या कल्पना वेगळ्या असल्या की त्याच्यामुळे सुद्धा काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. आणि मग हे जे काय आहे आणि त्याच्याबद्दल काहीच बोलणं नाही. म्हणून बऱ्याच वेळा असं होतं की जवळ नवरा बायकोचं भांडण होतं आणि जेव्हा तिऱ्हाईत मनुष्यापुढं हे भांडण जातं त्यावेळेला ते दोघंही त्यांच्या लैंगिक अतृप्ततेबद्दल काहीच बोलत नाहीत. खरं म्हणजे ते भांडण मुळातलं असतं ते लैंगिक अतृप्ततेबद्दल असू शकतं कदाचित. परंतु प्रत्यक्षात मात्र ज्यावेळी काउन्सिलिंगला जातात किंवा कुणाशी विनिमय जेव्हा व्हायला लागतो त्यावेळी मात्र ही गोष्ट गुप्त ठेवली जाते. आणि मग बाकीच्याच गोष्टी सांगितल्या जातात. नाही ते माझ्या माहेरकडंच ओढा फार आहे किंवा हिनं म्हणायचं की ते माझ्या ह्याच्याकडे लक्ष देत नाहीत, माझ्याकडे त्यांचं जास्त वेळ जात नाही, ऑफिसमध्ये जास्त वेळ घालतात वगैरे वगैरे अशा प्रकारची थोड्याशा कल्पना येतात. आणि मूळ जे कारणं असतात तिकडे दुर्लक्ष होतं. आता ही जे कारणं असतील मग ह्याचा परिणाम काय होतो पहा कुटुंबावर तर इन्क्रीजिंग डायव्होर्स केसेस. आता आपल्याला असं दिसतं आहे की समाजामध्ये डायव्होर्सचं प्रमाण हे अत्यंत झपाट्यानं वाढत चाललेलं आहे. आता हे जे काही डायव्होर्सचं प्रमाण जे वाढत चाललेलं आहे तर अगदी मगाशी मी म्हणत होतो तुम्हाला की फिनान्शियल इंडिपेंडन्स जो आहे मध्ये अशी एक बातमी मी वाचली होती की आपल्याकडं जे डायव्होर्सचं प्रमाण जे वाढलेलं आहे त्या पुण्यामध्ये तर मॅक्झिमम जे डायव्होर्सचं प्रमाण आहे ते आय टी क्षेत्रामधले आहे. म्हणजे आय टी क्षेत्रामध्ये जे काही मंडळी आहेत काम करतात त्याच्याबद्दल त्याचं कारण एक असू शकतं असं की आय टी क्षेत्रामध्ये दोघंही जर आय टी क्षेत्रामध्ये असतील दोघांनाही पैसा खूप मिळतो आणि त्यामुळं दोघांनाही असं वाटतं की मी इंडिपेंडेंट आहे माझे पुनर्लॉ म्हणून हा एक भाग घटक असतो. दुसरा घटक असा असू शकतो की दोघांनाही जे काही लैंगिक सुख मिळण्यासाठीची जी काही शांतता किंवा जे काही वेळ लागतो उपलब्ध असायला पाहिजे ते मिळत नाही. सतत काम पैसा खूप मिळतो ह्या क्षेत्रामध्ये परंतु ह्या गोष्टीकडे कदाचित दुर्लक्ष होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे देखील हे त्याचा परिणाम आपल्याला दिसतो. नंतर बॅड इम्पॅक्ट ऑन चिल्ड्रन. याचा परिणाम काय होतो मग अशी जी आपण कारणं पाहिली तर परिणाम काय होतो तर लहान मुलांच्यावर परिणाम होतो. लक्षात घ्या आपल्या घरात जी लहान मुलं वाढत असतात त्या मुलांच्या विकासावर अत्यंत प्रतिकूल परिणाम होतो. घरातलं नवरा बायकोचं जर सुख नसेल सतत भांडणं असतील किंवा काही त्यांचे संबंध चांगले नसतील तर त्याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम ह्या मुलांच्यावर होतो. खरं म्हणजे आता कायद्यानं आपण असं म्हणतो की कायद्यानं मुलांचा अधिकार आहे. मुलांना आईवडिलाकडून प्रेम मिळतं म्हणतो. सहवास मुलांना आईवडिलांना मिळणं हा मुलांचा कायदेशीर अधिकार आहे. नुसता नैतिकच नव्हे तर हा कायदेशीर अधिकार आहे. त्याला प्रेम मिळालं पाहिजे, सुरक्षितता मिळाली पाहिजे. नुसती शारीरिक सुरक्षितताच नव्हे तर भावनिक सुरक्षिततासुद्धा मिळाली पाहिजे. हा त्याचा कायदेशीर अधिकार आहे. आणि असं असताना
जर ह्या गोष्टी अशा घडत असतील, जर फॅमिली डिस्टर्ब झालेली असेल, तर त्याचा निश्चितपणे त्याला भावनिक सुरक्षितता मिळत नाही. त्याच्या कदाचित बाकीच्या सगळे शारीरिक विकास असेल, भावनिक विकास असेल म्हणा, सामाजिक विकास असेल म्हणा, बौद्धिक विकास असेल, इकडं दुर्लक्ष होण्याची शक्यता निर्माण होते. नंतर रिमोटनेस फ्रॉम रिलेटिव्स. काय होतं, मग अशी म्हणल्याप्रमाणे तुमची ती न्यूक्लिअर फॅमिली आहे. तुम्ही सगळे दोघंही मिळवत आहात किंवा सगळे अगदी इंडिपेंडंट आहात आणि कुणाच्यावर मी अवलंबून नाही, अशी तुमच्या दोघांचीही धारणा आहे किंवा तुमच्या आता कुटुंबाचीच धारणा आहे. आणि मग तुम्ही काय करता, कुटुंब इतर आपले जे काही नातेवाईक असतात त्या नातेवाईकापासून तुम्ही हळूहळू आयसोलेट व्हायला लागता, एकाकी व्हायला लागता. कारण तुम्ही कोणाशी जात नाही, त्यांच्या सुखदुःखात तुम्ही सहभागी व्हायला तुम्हाला काय फारसं आवडत नसतं. कारण मी काय कोणाला अवलंबून नाही, काय त्याला काही मला नातेवाईकाची गरज नाही, अशा प्रकारची भावना कळत नकळतपणे आपल्यामध्ये विकसित होते. आणि हा रिमोटनेस तुर्तास काय वेळा चांगलंही वाटत असला तरीसुद्धा दूरगामी जर विचार केला तर हा रिमोटनेस पुढं तुम्हाला तापदायक ठरू शकतो. कारण तुम्ही ज्या काळात मिळत असता, तुम्ही ज्या काही करिअर करत असता, त्यावेळेला तुम्हाला कदाचित जाणवत नाही हा एकाकीपणा. पण मग एक विशिष्ट उतार वयामध्ये तुमच्या असं लक्षात येतं की आपलं कुणीच नाही, मला कुणी नातेवाईकच शिल्लक राहिलेले नाहीत असं वाटायला लागतं. आणि एक प्रकारची मोठी पोकळी निर्माण होते आणि मग जाणवतं की आपण खूप ह्या गोष्टीकडं दुर्लक्ष केलं. नंतर सोशली रिजेक्शन. जसं रिलेटिव्हपासून तुमचा रिमोटनेस येतो तसंच समाजात तुम्हाला नाकारला लागतो. नाकारला लागतो म्हणजे अशा अर्थानं, म्हणजे असं नाही म्हणत की तुम्हाला कुठं वाईट लागतं वगैरे, अशा अर्थानं नाही. परंतु ठीक आहे, तुम्ही तुमचं कुटुंब म्हणून जगत आहात तर ठीक आहे, पण समाजामध्ये तुम्हाला काय फार मोठी प्रतिष्ठा मिळत नसते. लक्षात घ्या, तुम्ही तुमची गाडी घेतली, तुम्ही बंगला घेतला, तुम्ही तुमची मुलं शिकवली, ठीक आहे, तुम्ही तुमच्यापुरतच आहे. बाहेर तुम्हाला कोणी विचारत नाही. तुम्हाला कोणी विचारत नाही तुमची गाडी कितीची आहे. लक्षात घ्या, हा फार मोठा बदल झालेला आहे समाजामध्ये. मला आठवतं एक 25-30 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी मी पाहतो, अगदी साधी एखादी वस्तू तुम्ही घेतली, सायकल नवी घेतली तरीसुद्धा आपले गल्लीतले लोक विचारायचे, अहो कुठून घेतली, केवढ्याला घेतली, कशी घेतली, महाग पडली, स्वस्त पडली, ह्याच्यावर चर्चा व्हायची. तो त्या गल्लीचा किंवा त्या वाड्यातला सगळ्या लोकांचा चर्चेचा विषय असायचा. आज अशी परिस्थिती नाही राहिली. लक्षात घ्या, आज अशी परिस्थिती, तुम्ही 10 लाखाची गाडी जरी घेतली, शेजारचा विचारसुद्धा नाही तुम्हाला किती लाखाची गाडी घेतलेली आहे, कोणती गाडी घेतली आहे. कारण काय म्हणते की ठीक आहे, घेतली असेल तुम्ही. मी सगळ्यांचीच परिस्थिती अशी, लक्षात घ्या, मी असं एकाच विशिष्ट कुटुंबाबद्दल बोलत नाही. कारण हे अशा अर्थानं सोशल रिजेक्शन होत चाललेलं आहे. नंतर सेक्शुअल डिससॅटिस्फॅक्शन. मगाशी म्हणलं तुम्हाला की काय झालं की मगाशी आपण जे म्हणलं की त्याचं जे काही इग्नोरन्स होता किंवा सिक्रेसी होती त्या सेक्शुअल ह्याची, आणि त्यामुळे काय होतं की सेक्शुअल डिससॅटिस्फॅक्शन होतं. बऱ्याच वेळा आपल्याला काय घोटाळा होतो, लैंगिक असमाधान हा जो काय भाग असतो, बऱ्याच वेळा आपला गैरसमज असा असतो की त्या पुरुषामध्ये किंवा त्या स्त्रीमध्ये काहीतरी शारीरिक दोष आहे किंवा उणीव आहे, आणि म्हणून मग त्या पुरुषालाच वाटतं की आपल्या बायकोमध्ये काहीतरी उणीव आहे आणि म्हणून मला त्याला सॅटिस्फॅक्शन मिळत नसतं. किंवा उलट त्या स्त्रीला असं वाटतं की आपल्या पुरुषामध्ये किंवा नवऱ्यामध्ये काहीतरी शारीरिक उणीव आहे. बऱ्याच वेळा असं असण्याची शक्यता असते की ही जी काही लैंगिक क्रिया आहे त्याच्याबद्दलचं अज्ञान, त्याच्याबद्दलचा म्हणजे काय म्हणू शिक्षण म्हणू झालेलं नसल्यामुळं, बारकाई माहीत नसल्यामुळं, ह्या अज्ञानामुळं माहीत नसल्यामुळं कदाचित त्यामुळं देखील अतृप्तता राहते. आणि ही अतृप्तता मग तुमच्या कुटुंब व्यवस्थेला किंवा तुमच्या कौटुंबिक सुखाला तुम्ही हळूहळू पारखे व्हायला लागता. हे याचा परिणाम होतो. नंतर इन्क्रीज इन सुसाईड्स. मग अशी म्हटल्याप्रमाणे ही सगळ्या एकाकीपणा यायला लागतो. समाज मला विचारत नाही, नातेवाईक मला विचारत नाहीत, तर ह्याच्यातून कदाचित म्हणजे हे सगळे अनेक कारण आहेत. आणि मग ते सुसाईडकडं एखादा व्यक्ती म्हणा किंवा अनेक व्यक्तीसुद्धा वळू शकतात. आता यामध्ये सुसाईड हा एक स्वतंत्र विषय, मी पुढं कधीतरी एकदा असं लेक्चर देईन तुम्हाला. परंतु इन्क्रीज सुसाईडमध्ये सुद्धा का, तर कुटुंबामध्ये कुणाचं कोणाशी बोलणंच नाही. लक्षात घ्या, माझ्या समस्या मला घरामध्ये कुणी बोलायलाच तयार नाही. आज घरामध्ये जी माणसं आहेत, 4 असू 6 असू देत, कमी आहे आता 6 सुद्धा अशी शक्यता कमी झाली, पण जी असतात तीसुद्धा 4 माणसं एकमेकाशी बोलायला तयार नाहीत.
प्रत्येकजण हा मी म्हणलं तुम्हाला की आपापली प्रायव्हसी, माझे विषय दुसऱ्याला काही समजणार नाहीत. नवऱ्याला असं वाटतं की ऑफिसमधलं काय बोलायचं, घरी बायकोला काय माहिती आहे माझ्या, तिला काय कळतं यातलं, अशा प्रकारची त्याची धारणा असते. बायकोला असं वाटतं की नवऱ्याला काय माहिती आहे ह्या गोष्टीतलं, आणि ती म्हणजे तिचे विषय वेगळे तिला समज. म्हणजे आपण आपल्या समस्या, आपल्या अडचणी एकमेकाशी बोलणं, त्याच्यावर चर्चा करणं, त्यातनं काही मार्ग काढणं असा भागच राहिलेला नसल्यामुळं, अशा प्रकारचा संवाद राहिलेला नसल्यामुळं मग आपली समस्या ही जगातली सगळ्यात मोठी समस्या आहे असं वाटून, ही समस्येला काही तोडच नाही किंवा याला सोल्युशनच नाही असं वाटून कदाचित ती व्यक्ती ह्या आत्महत्येसारख्या गोष्टीकडे वळते. याला अनेक कारणं आहेत आत्महत्येची, परंतु आपण तो विषय थोडासा बाजूला ठेवूया. तर असे ह्या भावनिक जो अतिरेक होतो, आणि मी म्हणलं की मला माझं दुःख जगात सगळ्यात मोठं आहे आणि ह्याच्यापेक्षा ह्याला कुठलंच सोल्युशन नाही, ह्या एका ह्याच्यावर आपण आत्महत्येकडं व्यक्ती वळायला लागतात. मग आता आपल्याला जे काउन्सिलिंग करायचं आहे की कुटुंब म्हणून जे आपण म्हणतो त्या कुटुंबामध्ये मुळातले जे दोन व्यक्ती आहेत, म्हणजे आपण नवरा बायको म्हणूया थोड्या वेळ, तर तिथून आपण सुरुवात करूया. म्हणजे सिलेक्शन ऑफ स्पाऊस, म्हणजे आपला जो जोडीदार आहे, जोडीदाराची निवड करताना कोणती काळजी घेतली पाहिजे. आता दोन पद्धतीनं आपण आपल्याकडं साधारणपणे लग्नाच्या दोन पद्धतीने साधारणपणे होतात. एक म्हणजे तुमच्या अरेंज मॅरेज ज्याला म्हणून आपण, दुसरं एक लव्ह मॅरेज आहे. अरेंज मॅरेजमध्ये सुद्धा आपण काय करतो की जनरली ते आपल्या कुटुंबाने ते दुसरं जे कुटुंब असेल त्या कुटुंबाची सांपत्तिक स्थिती सारखी आहे का, सांस्कृतिक परिस्थिती सारखी आहे का, तिथलं कल्चरने आपलं कल्चर हे जुळतं आहे का, ह्या अशा अनेक गोष्टी पाहिल्या जातात आणि त्याच्यातून मग ते तुमचं लग्न ते जुळतं. आता हे ठीक आहे इथपर्यंत पाहणं, पण त्याचबरोबर तो जो काही मुलगा असेल किंवा ती मुलगी असेल, त्यांनी किंवा हे बाकीच्या गोष्टी मोठे लोक पाहतील की घरातली वडील मंडळी पाहतील, पण ह्या दोघांनी सुद्धा पाहायला पाहिजे की आपल्या दोघांचं, आपले विचार, आपल्या करिअरच्या दृष्टीनं आपल्या कल्पना काय आहेत, आपल्या समाजसेवेच्या दृष्टीनं आपल्या कल्पना काय आहेत, शिक्षणाबाबत आपल्या कल्पना काय आहेत, ह्या कल्पना थोड्याशा तरी जुळतात का एकमेकाच्या. ठीक आहे, थोड्याफार आपण नंतर ॲडजस्ट करू, पण अगदीच जर मूलभूतच जर फरक असेल दोघांच्या ह्याच्यामध्ये, तर हा विचार करायला पाहिजे की नाही बाबा, जरी बाकीच्या गोष्टी मोठ्या माणसांच्या जुळत असल्या तरी आपल्याला जरी जुळत नसेल तर काही करणार अर्थ नाही. ही गमतीचा भाग सांगतो मला की कसं होतं पहा. माझी एक विद्यार्थिनी होती, अत्यंत हुशार होती की MSc झाली, BEd झाली, MEd झाली, MPhil झाली आणि तिला शिकवण्याची पण खूप आवड होती. पण वडील तिचे गव्हर्नमेंट सर्वंट होते आणि त्यांनी मग तिच्यासाठी स्थळ पाहिलं. तेही गव्हर्नमेंट, मग त्यांना ते गव्हर्नमेंट सर्वंट असल्यामुळे त्यांना थोडं आकर्षण गव्हर्नमेंट सर्वंटचंच होतं आणि त्यामुळे नॅचरली मग त्यांनी काय केलं की तिच्यासाठी जे स्थळ पाहिलं ते क्लास 1 अधिकारी चांगले मोठ्या पोस्टवरचे ग्रस्त होते, त्यांच्याशी तिचा विवाह झाला. ठीक आहे, ते चांगले ग्रस्त होते, मुलगीही चांगली होती. प्रॉब्लेम कुठं झाला पहा लक्षात का की ती मुलगी आहे, त्या मुलीचं जे करिअर, तिला आवड होती शिक्षण म्हणजे शिकवण्याची वगैरे, कॉलेजमध्ये शिकवावं किंवा शाळेत शिकवावं. पण आता असं झालं की ते जे क्लास 1 अधिकारी असल्यामुळे त्यांचे 3-3 वर्षांनी बदल्या व्हायच्या. त्यामुळे हिला कुठं शिकवायची संधी मिळत नव्हती, नोकरी करताच नव्हती, कारण 3 वर्षांनी बदली होणार. त्यामुळे कुठं कॉलेजमध्ये प्राध्यापक होता येत नाही, नोकरी करता येत नाही. आणि मग एवढं शिक्षण आपण घेतलं, मग फक्त क्लास 1ची बायको मग घरात बसणं म्हणजे हाऊसवाईफ म्हणूनच तिने आयुष्य काढलं, अत्यंत कुढत आयुष्य काढलं. म्हणजे आता एका दृष्टीनं बाकी सगळं आर्थिक संपन्नता होती वगैरे सगळं चांगला भाग आहे, परंतु तिचं जे काही महत्त्वाकांक्षा होती म्हणा, आकांक्षा होती म्हणून आपण, की तिची पूर्ण झाली नाही. आणि मग थोडंसं फॅमिलीमध्ये सुदैवानं की ते दोघांनी समजुतीने ते घेतलं, पण तडजोड करून कसं ते निभावलं. परंतु प्रत्येक वेळा असं होईलच असं सांगता येत नाही. म्हणजे हे विचार केला पाहिजे की मी कुठं नोकरी करतो तर माझी बायको मला कशी असली पाहिजे, माझं सौंदर्याबद्दल माझ्या कल्पना काय आहेत. तर समजा तुम्ही असं असेल की एखादी व्यक्ती असं शिकते की तिला समाजसेवेचीच खूप आवड असते एखाद्याला, अगदी स्वतःच्या संसारावर थोडंसं दुर्लक्ष करून ती समाजसेवेत लक्ष घालते. मग आपण ज्यावेळेला आपली जी पत्नी म्हणजे जी निवड करणार आहोत, तर तिची अवस्था काय आहे, याबाबतीत तिची मतं काय आहेत. तर असं व्हायचं की तिला जर भौतिक सुखाची आवड असेल तर असं होईल की तिच्या अपेक्षा वेगळ्या असतील आणि तुमचं वागणं वेगळं असेल आणि मग त्याच्यामध्ये घोटाळा होतो. आणि म्हणून मग की ही निवड करतानाचा विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट काय, लव्ह मॅरेज करणं. लव्ह मॅरेज करताना स्वतः प्रेम करताना काय आपण फार मोठा अगदी विचार करून करत नाही. ते जे असं म्हणतो आपण ते प्रेम बसतंच वगैरे वगैरे काय तर आहे.
हे ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही असं प्रेमविवाहाच्या ह्याला टप्प्याला येतात, तोपर्यंत तरी कमीत कमी तुम्ही एकमेकाला नीट ओळखलं असलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, आपण प्रेमात जेव्हा पडतो त्यावेळेला काय होतं, आपल्याला सगळं जोडीदाराचं चांगलं वाटायला लागतं. पण लक्षात घ्या की खरोखर आपल्याला असं विचार केला पाहिजे. एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला मी, की समजा आपला जोडीदार आहे, आपण दोघं हॉटेलमध्ये गेलेलो आहे. आपला जोडीदार जो आहे, समजा तो मुलगा आहे, तो मुलगा म्हणणारा जो आहे, तो त्या हॉटेलच्या वेटरशी कसं बोलतो, कुठल्या स्टाईलनं बोलतो, तो अरेरावीनं बोलत असेल, शिवीगाळ करत असेल, तर हा मुलगा कधी उद्या पण आपल्याला शिवीगाळ करेल. लक्षात घ्या तुम्ही. मुलीने लक्षात घेतलं पाहिजे. किंवा कधी मुलगी आहे, ती आपल्या आईवडिलाबद्दल काय बोलते, बहिणीबद्दल काय बोलते, किंवा इतर मुलाशी काय बोलते, कदाचित ही आपल्या आईबद्दल म्हणा किंवा आपल्या बहिणीबद्दल सुद्धा असं बोलेल. हे असा विचार केला पाहिजे. कारण तुम्ही तुमच्या एकमेकाबद्दल तुम्ही चांगलंच बोलणार आहात, कारण तुम्ही दोघं एकमेकाच्या प्रेमात पडलात. तर अप्रत्यक्षपणे तुम्ही ह्याचं निरीक्षण केलं पाहिजे आणि ह्या सगळा तुम्ही विचार केला पाहिजे. तर हा जो भाग आहे हा निवड करताना, द केअरिंग ऑफ फिलिंग्स अँड प्रेस्टिज ऑफ स्पाऊस. इथे लग्न झालं की पुरुष असेल किंवा स्त्री असेल, त्यांनी आपल्या जोडीदाराच्या भावनांची कदर केली पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे त्याची भावनांची काळजी घेतली पाहिजे आणि कदर केली पाहिजे आणि तिची प्रतिष्ठा देखील सांभाळली पाहिजे. म्हणजे कसं होतं पहा, बऱ्याच वेळा काय होतं, आपण सहजपणे बोलून जातो, पण काही वेळेला मुद्दाम बोलतो असं नाही. तुला काय कळतं त्यातलं, तो नवरा सहजपणे बायकोला म्हणतो, ते दुखावली जाते. लक्षात घ्या. असं नका बोलू ना. तर ही गोष्ट जी आहे, म्हणजे बायको असे का उलटंसुद्धा. तर या ठिकाणी आपण ज्या भावनांची कदर, कुठल्याही गोष्टी तिने एखादं मत व्यक्त केलं, विचार व्यक्त केला, तर ते समजून घेतलं पाहिजे. कुठल्या दृष्टीनं पाहते, कुठला विचार करते, हा विचार कर. तसंच तिचं जे काय आहे, तिचे जे काही प्रेस्टिज आहे, तर त्याचा पण आपण आदर केला पाहिजे. एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी, की समजा एक गोष्ट, आपल्या घरात एखादी वस्तू खरेदी करायची आहे. ठीक आहे ना, तिलाही विचारात घ्या ना तुम्ही. दोघांनी विचार करा की कोणती वस्तू घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही सोफा सेट बघायला गेला बाजारात, तिचं काय मत आहे, तिला काय वाटतं आहे, तुम्हाला काय वाटतं आहे, विचारा तरी तुम्ही तिला, किंवा तिला आपल्या मिस्टरांना सुद्धा तिने विचारावं किंवा तुम्हाला घेतलं काय पाहिजे. हे दोघांनी एकमेकाच्या आदर राखला पाहिजे एकमेकाबद्दलचा आणि त्या भावनेची कदर केली पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे मग हे प्रश्न थोडेसे सोपे व्हायला लागतात. नंतर मुलांचा विकास, डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन. अलीकडे काय झालं की घरात आपल्याकडे 2च मुलं आहेत आणि बऱ्याच वेळा असं दिसतं मला की, मी वाईट म्हणत नाही, चांगलीच गोष्ट आहे लहान कुटुंब, लहान असणं एकाच गोष्टीनं, परंतु गंमत अशा होते याच्यामध्ये की तुम्ही आता दोघंच आहात, नवरा बायको, आणि तुम्हाला 2 मुलं आहेत. बऱ्याच वेळा त्या मुलांना तुम्ही अति लाडानं वाढवणे जाण्याची शक्यता असते. पहिलं मूल म्हणून ते काय, पहिलं मूल आहे म्हणून थोडंसं लाडाकोडाचं असतं, तर त्याचे लाड खूप होतात. आणि दुसरं शेंडफळ म्हणून पुन्हा लाड होतात, असं होण्याची शक्यता असते. म्हणजे अति लाड करणं म्हणजेच मुलांना चांगलं वाढवणं असं होत नाही. लक्षात घ्या. मुलांना अत्यंत काळजीपूर्वक वाढवलं पाहिजे आणि हे काम खूप अवघड असतं. लक्षात घ्या. सगळं नुसतं मूल म्हणजे आईबाप होणं सोपं आहे, नुसतं आईबाप मुलांची होणं सोपं आहे. लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी मुलांना वाढवणं ही गोष्ट वेगळी आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने त्याला म्हणतो की समंजस पालकत्व जे म्हणतो आपण त्याला, तर हे समंजस पालकत्व किंवा जबाबदार पालकत्व आहे. पालकत्व निभावणं ही गोष्ट खूप वेगळी आहे. पूर्वी काय होत होतं, घरात अनेक माणसं असल्यामुळं ह्या मुलांना वेगळ्या व्यक्तींच्या गोष्टीकडनं ऐकायला मिळायचं. म्हणजे एकाने रागवलं, दुसरा प्रेम करायचा, ते दुसरे काय सांगितलं की अरे हे चुकीचं सांगतो असं म्हणायचं. आता असं होत नाही ना. तुम्ही दोघंच आहात घरामध्ये आणि मग या मुलांना वाढवताना की मुलाचा शारीरिक विकास व्यवस्थित होतो आहे का, विषयाला होतो आहे का, ते शाळा कोणत्या, पण बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं बऱ्याच वेळा की आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे, मग आपल्याला त्या मुलाला कुठल्या शाळेत घालायचं आहे आणि खरोखर इंग्लिश मिडियम शाळेत घातलं तर मुलाचं फारच मोठं कल्याण होणार असं आहे का, हा सगळा विचार करून आपण त्या मुलाचा शैक्षणिक विकास किंवा ज्याला आपण बौद्धिक विकास म्हणू तिकडे लक्ष दिलं पाहिजे. शारीरिक विकास कसा होतो आहे ते पाहायला पाहिजे. की आपण असं म्हणतो की साधारणपणे वयाच्या 5-6 वर्षापर्यंतच मुलाचा खऱ्या अर्थानं बौद्धिक विकास फार मोठ्या प्रमाणात होतो. म्हणजे 75% बौद्धिक विकास हा 5 वर्षापर्यंत झपाट्यानं होत असतो.
आणि त्यामुळं या वयामध्ये त्या मुलांना अत्यंत चांगल्या प्रकारचं खायला मिळणं, अत्यंत पौष्टिक खायला मिळणं हे अत्यंत आवश्यक असतं. बऱ्याच वेळा महाग आहे म्हणजेच पौष्टिक आहे असं आपल्याला वाटण्याची शक्यता असते. ते तसं न करता की आपण विचार की मुलाला सगळ्या जीवनसत्व मिळत आहेत का. त्यांनी मी म्हणलं तुम्हाला नंतर आता नाही, आता माझी परिस्थिती चांगली झाली, आता मी खायला घालतो 10-12 वर्षांनंतर मुलाला, आता ते दुरुस्ती होत नसते, लक्षात घ्या. आणि म्हणून त्या वेळाच मुलाला चांगलं वाढवणं अत्यंत आवश्यक असतं. जसं शारीरिक विकास आहे, बौद्धिक विकास, तसंच भावनिक विकास आहे, सामाजिक विकास आहे, इकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या मुलांनी आपल्या शेजारी असतील, आपले नातेवाईक असतील, यांच्याबद्दल त्यांच्याशी कसं बोलावं, कसं वागावं, याही गोष्टी शिकवणं अत्यंत आवश्यक असतं. त्याचबरोबर अलीकडं आणखी एक गोष्ट झालेली आहे की आपण सारखं असं म्हणत चालू की मुलांच्या कालानं घ्या, मुलांच्या कालानं घ्या. अगदी बरोबर आहे, मुलांच्या कालानं घ्या हे मला मान्य आहे. परंतु मुलांना काही ताणच देऊ नका. अलीकडं तर खूपच आहे की मुलांना टेन्शन येतं. हल्ली लहान लहान मुलं समजतात आता मला खूप टेन्शन आलं आहे. तर ही गोष्ट लक्षात घ्या, मुलांना टेन्शन द्यायचंच नाही असंही नाही लक्षात घ्या, हेही चुकीचं आहे. मुलांना ताण घ्यायला शिकवा, ताण टाळू नका मुलांची. मुलांना वाटलं पाहिजे नाही अभ्यास करावाच लागतो, हा 2 तास अभ्यास तुला करायलाच पाहिजे, ही गोष्ट त्याला थोडी सांगितली पाहिजे, ठणकावून सांगितली पाहिजे. लक्षात घ्या, आपण कितीही प्रेमानं वाढवा परंतु काही गोष्टी ह्या कठोरपणे काही शिस्तीनं आपल्याला सांगाव्याच लागतात. लक्षात घ्या. तर त्या दृष्टीनं आपण त्या मुलांकडं लक्ष दिलं पाहिजे. तर स्मूथ रिलेशन विथ मदर, फादर अँड रिलेटिव्स म्हणजे आपले आईवडील, म्हणजे आता विशेषतः कुटुंबातले जे कर्ते आहेत त्यांच्याबद्दल बोलते, म्हणजे नवरा बायकोबद्दल बोलते आणि त्यांच्या आईवडिलाबद्दल बोलते. आपले आईवडील आणि त्यांच्याबद्दल आपले संबंध चांगले ठेवा. हे लक्षात घ्या की कितीतरी आपण आता पाहतो अलीकडं की वृद्धाश्रमाची वाढ होत चाललेली आहे किंवा काय वेळा असेही बातम्या वाचतो आपण की मुलं मी गरीबबद्दल एक वेळ मी समजू शकतो की त्याची आर्थिक अडचण असेल आणि घरात आईवडील संख्या जास्त झाल्यामुळे कदाचित त्या मुलाकडून आपल्या वडिलांकडे दुर्लक्ष होत असेल तरी मी कदाचित समजू शकेन. परंतु दुर्दैवानं तसं किंवा सुदैवानं तसं होत नाही. दुर्दैवानं हे मध्यमवर्गीयामध्ये जास्त व्हायला लागलेलं आहे की आपल्या आईवडिलाकडे फारसं लक्ष त्यांची काही प्रवृत्ती नाही आहे. म्हणजे अशा अर्थानं म्हणजे असं होत आहे, पैशाच्या दृष्टीने नव्हे, पैशाच्या दृष्टीने दोन्ही आईवडील देखील थोडेसे आर्थिकदृष्ट्या बरे असतात आणि ती जे मुलं काय कमावती मुलगा सूनबाई आहेत ते पण चांगले असतात. परंतु त्यांच्यामध्ये फारसे संबंध जवळचे राहत नाहीत. कदाचित ह्या नवरा बायकोला असं वाटायला लागतं की काय करायचं ह्यांना, आता हे रिटायर झालेले आहेत ना का ते हे वृद्ध झालेले आहेत तर त्यांना का 2 वेळा जेवण मिळालं किंवा घरात काय मिळालं की आणि सगळे वाद त्यांच्याकडे पैसे आहेत त्यांचं आणि आम्हाला तुमचे पैसे नकोत आणि तुम्ही पण नको अशा प्रकारचे बोलत नाहीत. पण तशी साधारणपणे भावना अलीकडे विकसित होत चाललेली आहे. तर असं करून नाही चालणार, तुम्हाला लक्षात घ्या. तर त्यांना तुमच्या भावनिक जवळ लागते. बऱ्याच वेळा त्यांची हेटाळणी केली जाते म्हणण्यापेक्षा दुर्लक्ष केलं जातं हेटाळणी म्हणणार नाही मी, दुर्लक्ष केलं जातं. म्हणजे कसं होतं पहा, तुम्हाला काय करायचं आहे आता आपण सहज विचारतो, आपल्या मुलाला विचारतो, अरे बाबा काय म्हणतो तुझ्या ऑफिसमध्ये आज काय झालं, काय तुमचं संबंधी, तुम्हाला काय यातलं कळतं आमच्या. इतक्या सहजपणे आपल्या वडिलांशी बोलताना किंवा आपल्या आईशी बोलताना अशा मुलांकडून सहजपणे ऐकायला मिळतं किंवा सोनेकडून म्हणा, दोन्हीकडं. तर ही चूक आहे, लक्षात घ्या. कारण त्यांना केवळ तुमच्या पैशाचीच गरज असते असं नाही, फक्त खाण्यापिण्याची गरज असते अशी नाही, त्यांनाही तुमच्या प्रेमाची, मायेची, भावनिक जवळीची गरज असते. आणि हे जे प्रेम असतं नातवंडाचं असतात, ते नातवंडाशी खेळणं. बऱ्याच वेळा काय होतं की ते नातवंडाला काय सांगायला गेले आईवडील किंवा म्हणजे आजी आजोबा, ते देखील मुलगा सुनबाईला आवडत नाही. तुम्हाला तुमच्या काळात काय होतं मला माहीत नाही, तुम्ही असं काय सांगता. सहजपणे समजा आजोबा किंवा आजी जर म्हणली की अरे बाबा रे सकाळी ते हे कशाला खाता तुम्ही, ब्रेड बटर कशाला खाता, ते तुम्ही उपीट खा किंवा पोहे खा, ते तुमचं सोडून द्यावं, काय करायचं तुम्हाला, तुम्ही गप्प बसा, आमचं आम्ही करतो ना. अशा पद्धतीची सहजपणे विधानं मुलाकडून किंवा सुनेकडून त्या सासू-सासऱ्याला ऐकायला मिळतात आणि त्यामुळे ते खूप दुखावले जातात, लक्षात घ्या. आणि म्हणून अशा पद्धतीचं जे काही वागणं आहे हे काही बरोबर नसतं, त्यामुळे ही मंडळी खूप दुखावतात, लक्षात घ्या. नंतर मेंटेन गुड सेक्शुअल लाईफ म्हणजे दोघांनी मिळून काही म्हणल्याप्रमाणे की आपल्यामध्ये जे काही जर समजा त्या कुटुंबामध्ये जे काही नवरा बायको आहे त्याच्यामध्ये जर सेक्शुअल डिससॅटिस्फॅक्शन असेल
लैंगिक सुख जर मिळत नसेल, अतृप्ती असेल, तर तुम्ही सायकॉलॉजिस्टकडे असेल म्हणा किंवा जे काय हे असतील त्यांच्याकडे जाऊन त्याच्याकडे सल्ला घ्या. दोघं एकमेकाशी होतं ह्या गोष्टीवर खुलेपणानं बोला. म्हणजे तुमचे बऱ्याच वेळा एकदम आपण टोकाला जातो. म्हणजे तो इम्पॉर्टंटच आहे का हे असंच आहे का, अशा पद्धतीचे टोकाच्या गोष्टी आपण न करता आपण थोडीशी माहिती घ्यावी, चर्चा करावी एकमेकाशी. आणि जर आपल्या ह्याच्यातून काही मार्ग नसेल तर जे काही त्याचे एक्सपर्ट्स आहेत म्हणजे सायकोलॉजिस्ट असतील त्यांच्याकडे जावा, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि मग आपण पुढं जावं. म्हणजे मग आपले हे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते थोडेसे सोपे होतात. नंतर अर्निंग फॉर गुड लाईव्हलीहूड. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की महाराष्ट्रातल्या बाबतीत मराठी लोकांच्या बाबतीत नेहमी असं म्हणलं जातं की आपल्याकडे अर्थनिरक्षरता खूप आहे, अर्थसाक्षरताच नाही आहे. आपण बऱ्याच वेळा पैसे जे मिळतात त्यात आपण थोडंसं सुख मानतो, ठीक आहे बरं आहे. पण आपल्याला ह्या जगण्यासाठी कसे पैसे मिळवता येतील, चांगल्या मार्गानं किंवा योग्य मार्गानं पैसे कसे मिळतात आणि किती लागतात पैसे कसे वापरायचे असतात, पैसे कसे वाढवायचे असतात याचं ज्ञान घेणं आवश्यक असतं. पैसे मिळवणं जितकं अवघड आहे त्याहीपेक्षा मिळालेले पैसे चांगल्या दृष्टीनं गुंतवणं आणि त्याची गुंतवणूक करून वाढ करणं हे अत्यंत आणखी कठीण काम असतं, अवघड असतं. पण हे समजून घेतलं पाहिजे, माहिती करून घेतलं पाहिजे. पण दुर्दैवानं आपल्याकडं इकडं फारच दुर्लक्ष आहे. आपलं काही लक्षच येत नाही आपण काय करतो. म्हणजे नुसतं पगार मला मिळतो आणि मग ते मी पगार खर्च करतो. आपण मिळवतो किती, आपण खर्च किती करतो याचं आपण कधी त्याचं ताळमेळ आपण बसत नाही. बऱ्याच वेळा आहेत ना असंही होतं काही वेळेला की आपले मिस्टर त्यांना पगार किती आहे आणि आपण घरात वस्तू आणतो आहे किती, बायकोला लक्षात येत नाही. हे पैसे आणतात कुठून. कदाचित मग असंही होण्याची शक्यता असते, कदाचित तो पुरुष असतो तर कदाचित वाममार्गाने पैसे मिळवण्याची शक्यता असते. आणि म्हणून विचारात घेतलं पाहिजे आपली मिळकत काय आहे, आपला खर्च काय आहे, आपल्या प्रायोरिटीज काय आहेत, खर्च काय कुठले प्राधान्यक्रम कशाला द्यायचा, या गोष्टी माहीत करून घेणं, समजून घेणं आवश्यक असतं. म्हणजे घरात फ्रीज घेणं अत्यंत आज आवश्यक आहे का दुसरी वस्तू कुठली घेणं आवश्यक आहे. म्हणजे या ठिकाणी बऱ्याच वेळा असं होतं की या ठिकाणी मुलाला मोटरसायकल घेणं आवश्यक आहे का मुलाला कॉम्प्युटर घेऊन देणं आवश्यक आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला प्राधान्यक्रमाने ठरवलं पाहिजे. नेमकं कशात हित आहे, खर्च कशानं वाढणार आहे, कुणाचा जास्त उपयोग आहे, या सगळ्या गोष्टीचा उपयोग. यासाठी पैसा कुठून आणणार आहोत, कुठल्या बँकेचं कर्ज घेतलं तर आपल्याला स्वस्त पडतं, कसं फेडलं तर स्वस्त, ह्या गोष्टी आपल्याला माहीत करून घेणं अत्यंत आवश्यक असतं. आणि ह्याचा जर ताळमेळ बसला नाही तर मग आपले सगळं आर्थिक जे सगळं ते कोलमडतं, सगळं बजेट कोलमडतं आणि कदाचित काही टोकाचं आपल्याला पावलं. म्हणून आपण काय वेळा पाहतो मध्ये सोलापूरमध्ये पण 2-3 केसेस आपण पाहिल्या की त्या लोकांनी आत्महत्या केल्या, कर्ज खूप झालं म्हणून आत्महत्या केल्या. शेतकरी तर आत्महत्या करतात. मी म्हणलं तुम्हाला आत्महत्येवर आपण स्वतंत्र एक मी घेणार आहे. परंतु या ठिकाणी लक्षात घ्या आपण सामान्य माणसंसुद्धा अशा पद्धतीने खूप गोत्यात आलेलो असतो. मी एक उदाहरण तुम्हाला सांगेन की कसा घोटाळा होतो पहा. की माझे एक मित्र होते आणि त्याचा मुलगा खाजगी एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सर्व्हिसला आहे. त्याला पगार ॲक्च्युली हातात मिळतो फक्त 30,000 रुपये. पण पेशीटवर ते आहे 75,000 पगार साधारणपणे त्याची सही करतो तो. मग त्याला फ्लॅट घ्यायचा होता पुण्यामध्ये. आता विचार करा ह्याला पगार मिळतो 30,000 रुपये, पेशीटवर 75,000 आहे. त्यामुळे बँकेत पेशीट दाखवून त्याने कर्ज काढायचं ठरवलं तर त्याला खूप कर्ज मिळतं, पण 75,000 पगार आहे. ह्याने 53 लाखाचा फ्लॅट घेतला. मी त्याला म्हटलं 53 लाखाचा फ्लॅट घेतल्यानंतर तुला परवडणार नाही. मला मिळालं म्हणलं याच्यावर कर्ज मिळतं. कारण 75,000ची स्लिप दाखवून कर्ज घेतलं. पण तुला 75,000ची स्लिप दाखवून तू कर्ज घेतो, पण 53 लाखाचा फ्लॅट घेतल्यानंतर तुला त्याचे हप्ते किती जातील याचा विचार केला का, तुला ते परवडणार आहे का, तुला त्याची गरज आहे का. जर तुम्हाला या ठिकाणी नवरा बायको दोघंच राहणार तर तुझी परिस्थिती बाकीची काही तुला आर्थिक पाठबळ नसेल तर 1 BHKचाच फ्लॅट घेणं काय गरज आहे तुला. 2 BHKचं घ्यायला पाहिजे असं नाही. पण या गोष्टी लक्षात येत नाहीत आणि मग काय होतं की पुढं आपण कर्ज एका जाळ्यात अडकतो कुठंतरी. मग त्रास होतो, मग मानसिक त्रास होतो, अमुक होतं आणि मग ते कदाचित बरं ते कॉलेज असतं पुन्हा नॉन ग्रँटचं, काही सांगता येत नोकरी काही किती टिकेल आणि काही माहीत नाही, काही होऊ शकते त्याच्यातून. तर अशा गोष्टी सगळ्याच्या गोष्टी आपण विचार केला पाहिजे
आणि मग हे जर आपण विचारात घेतलं तर मग आपल्याला आपलं जे काही कौटुंबिक सुख आहे ते आपल्याला मिळू शकतं. या दृष्टीनं आपण आपल्याला जर सगळा विचार केला तर निश्चितपणे मग आपण आपलं जे आयुष्य जे आहे थोडंसं सुखानं जगू शकतो. ठीक आहे, तुम्ही या ठिकाणी माझं व्याख्यान ऐकून घेतलं. तुमचे मी आभार मानतो. थँक्यू. आला का ऐकत नंतर नंतर सांग. लेक्चर जाईल. लेक्चर तयार केले आपलंच.